प्रिय संस्कृत अनुरागी, नमो नमः. मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी. बेसिक संस्कृत वर्णमाला सिरीजमध्ये आपले हार्दिक स्वागत. बेसिक संस्कृत विषयी माहिती देणारे एकूण 8 व्हिडिओज आहेत. त्यापैकी या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण वर्ण म्हणजे काय ते समजावून घेणार आहोत. मनुष्याने आपले विचार प्रदर्शित करण्यासाठी जे सुलभ साधन उपयोगात आणले त्याला भाषा असे म्हणतात. ही भाषा लिखित स्वरूपात वापरता यावी यासाठी लिपी तयार झाली व या लिपीमध्ये मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या वर्णांचा परिचय करून देण्यासाठी काही विशिष्ट चिन्हे निर्माण झाली. त्यालाच त्या भाषेची वर्णमाला असे म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये एकूण वर्ण किती ह्या प्रश्नाचे पाणिनीय शिक्षेमध्ये दिलेले उत्तर 63 किंवा 64 वर्ण असे आहे. वर्ण म्हणजे भाषेचा अविभाज्य घटक असा मान्य ध्वनी होय. अविभाज्य म्हणजे ज्याचे विभाग केले जात नाहीत, अगर करणे शक्य नसते त्याला अविभाज्य असे म्हटले जाते. उदाहरणार्थ राघव ह्या शब्दाचा रा हा एक विभाग आहे असे म्हणणे शक्य आहे, पण त्या राचे र अधिक आ असे 2 विभाग करणे शक्य आहे. म्हणजेच रा हा अविभाज्य घटक नसल्याने तो एक वर्ण आहे असे म्हणता येणार नाही. मात्र र आणि आ हे अविभाज्य असे 2 वर्ण आहेत, कारण त्यांचे आणखीन विभाग केले जाऊ शकत नाही. वर्णाच्या व्याख्येमध्ये मान्य असे एक विशेषण आहे आणि ते ध्वनीला जोडलेले आहे. मान्य ध्वनी असे म्हणण्याचे कारण असे की ॲ ऑ हे पण ध्वनी असून त्याचे तुकडेही केले जात नाही. पण हे ध्वनी संस्कृत भाषेमध्ये मान्य नसल्याने संस्कृत भाषेच्या वर्णगणनेमध्ये ते घेता येणार नाही. इंग्रजी भाषेमध्ये 26 मुळाक्षरे आहेत, पण येथील मुळाक्षर ह्या शब्दाचा अर्थ वर्णांची चिन्हे खुणा असा आहे, कारण 26 चिन्हांचे उच्चार पुष्कळच आहेत. उदाहरणार्थ ए ह्या एकाच चिन्हाचे उच्चार अ, ॲ, आ, ऑ आणि ए असे अनेक आहेत, जसे अनदर, ॲपल, आर्म, हॉल, स्टेशन इत्यादी. म्हणून कोणत्याही भाषेतील वर्णसंख्या निश्चित करताना प्रथम वर्ण व वर्णचिन्हे यामधील फरक लक्षात घेणे जरुरीचे आहे. म्हणूनच वर्ण म्हणजे मान्य ध्वनी असे लक्षात घेतल्यास शास्त्रकारांच्या मते संस्कृतमध्ये कमी अधिक प्रमाणात 168 ते 193 वर्ण वापरात आहेत. ह्या असंख्य वर्णांपैकी काहींचा वापर वरचेवर होत असतो, तर काहींचा अगदीच विरळा असतो. पण कोठे ना कोठे तो वर्ण लोकांच्या वापरात असतो हे निश्चित. मुळाक्षरे किंवा वर्ण हे कोणत्याही भाषेचा पाया असतात. भाषेची इमारत त्या मुळाक्षरांच्या पायावरच उभारलेली असते. वेदकाळापासून हजारो वर्षे आणि या विस्तृत भूभागावर संस्कृत भाषा वापरात आहे. या भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या असंख्य वर्णांचा वर्गीकरणाच्या दृष्टीने विचार केल्यास या भाषेतील सर्व ध्वनींचा प्रातिनिधिक निर्देश हा 48 वर्णांद्वारा केलेला आहे. हे 48 प्रतिनिधीच आपण वर्णमालेत अभ्यासणार आहोत. प्रत्येक भाषेतील वर्णांना वेगवेगळ्या खुणा असतात. वर्णांच्या त्या खुणांनाच लिपी असे म्हणतात. संस्कृत वर्णमाला ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. भारतातील अनेक भाषांची लिपी ही देवनागरी किंवा तिला जवळची अशी आहे. वर्ण म्हणजे काय हे समजावून घेतल्यानंतर
प्रत्यक्ष वर्णपरिचयासाठी आमचे इतर व्हिडिओजही पहावेत. धन्यवादः. पुनर्मिलामः.